पंढरीनाथ महाराज, दिलीप महाराज इकडे या. जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. लोचनी रूप पाहता, लोचनी लोचनी रूप पाहता, लोचनी लोचनी रूप पाहता, लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा बरवा, तो विठ्ठल 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 बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखमा देवी वर, बाप रखमा देवी वर, देवी वर तो विठ्ठल बरवा बरवा, 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 तो विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. लागे अवघे मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे,
देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो वारे पुरे म्हणाल तो वारे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे तुका म्हणे सांग नका भरू पोटे तुका म्हणे सांगे होते तेने नका धरो पोटे तुका म्हणे सांगा होते तेने नका धरो पोटे तेने नका पोटे तेने नका धरो पोटे आज देतो पोट भरे 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 पुढे म्हणाल तो भरे पुढे म्हणाल तो भरे पुढे म्हणाल तो भरे आधी देतो पोट भरे पुढे म्हणाल तो भरे पुढे म्हणाल तो भरे पुढे म्हणाल तो भरे तो भारत याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा गाठ तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो आवाजाला काय झाला वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरद वंदे शिवं शङ्करं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन निवेशयन्तं वटशपशपटेशयानं बालानन्दं मनसा स्मरामि समचरणसरोजं सान्द्रनीलामुदां जगन्निहितपानीं मण्डनानां तरुणतुलसीमालाधरं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अज्ञान तिमिरांधश्च ज्ञानांजन शलाकया चक्षुरिन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदीपदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी विठ्ठल बाबा आज मी पोटभर देतो जो रोग तुम्ही नाही म्हणत ना तोपर्यंत मी तुम्हाला देतो फक्त एक आठ आहे काय आहे हळूहळू चला कुणी
कोणाशी बोला, फक्त हळूहळू चला, कोणी कोणाला बोलू नका. आणि तुका म्हणे सांडा गाठे देणे नका भरू पोटे. अहो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता सगळ्या वासना सोडून द्या, नुसतं वासनेच्या पोटी पोट भरत नका बसू. मग माझ्या मागे या. माझ्या मागे आल्यानंतर काय होईल? तुम्हाला सायुज्यता, समीपता, सलोकता अशा चारही मुक्त्या मी तुम्हाला प्रदान करेल. फक्त काय करावं लागेल? तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागेल. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल गेल्या 7 दिवसापासून, गेल्या 8 दिवसापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची काल्याची सेवा आहे. आज आपला सप्ताह समारोपाकडे वळतोय. थोड्या वेळामध्ये आपल्या सप्ताहाची सांगता या ठिकाणी होणार आहे आणि त्या प्रसंगाच्या त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायचा अभंग काला या प्रकरणातील निवडायचं कारण आहे. कीर्तनाला उपस्थित आमचे मेघनाथ भाऊ असतील, आमचे अनंत महाराज असतील, आमचे दिलीप मामा असतील, आमचे गावातले सर्व तुम्ही श्रोते मायबाप जे मला आजपर्यंत 8 दिवसात मंडपात कधीच दिसले नाही, ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत करून सेवेला सुरुवात. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? काल्याचं महत्व प्रतिपादन करतात. आता कोणीच बोलू नका. मी 15 ते 20 मिनिटं थांबणार नाही. शेजारची शपथ आहे तुम्हाला, बरं का? आवाज करायचा नाही. माग आचार्याने पण सांगा आराम आराम ऐका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज काय सांगतात? जगद्गुरु तुकोबाराय चरित्र ते उच्चार आले गेले देवे गोकुळे. अहो काल्याच्या कीर्तनामध्ये काय असतं महाराज? भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण करावं लागत असतं. काला हा भगवान परमात्म्याच्या चरित्राला समर्पित असतो. मग जर भगवान परमात्म्याच्या चरित्राला काला समर्पित आहे, भगवान परमात्म्याचं चरित्र या काल्याच्या अभंगामध्ये सांगावं लागतं. तर माझे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात ना, महाराज माझा भगवान परमात्मा कसा आहे? तडंगित विनिंदित पितांबरधारी माझा भगवान परमात्मा आहे. भक्तवांच्या कल्पतरू माझा भगवान परमात्मा. काय करतो तो भगवान परमात्मा? तो भगवान परमात्मा भक्ताचे संकट दूर करतो. भक्ताचे संकट दूर करतो. दुसरं काम काय करतो? भक्तांना मुक्ती प्रदान करण्याचं काम माझा भगवान परमात्मा करतो. तिसरं काम काय करतो भगवान परमात्मा? तिसरं काम माझा भगवान परमात्मा असं करतो की प्रेमरूपी भक्ती या भक्तांना अर्पण करत असतो. प्रेमरूपी भक्ती भगवान परमात्मा तुम्हाला आणि मला अर्पण करतो. काय केलं माझ्या भगवान परमात्म्याने? या प्रेमरूपी भक्तीसाठी, या प्रेमरूपी भक्तीसाठी माझा भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आला. बर, गोकुळात जन्माला आलेल्या भगवान परमात्म्याने काय केलं महाराज? दिव्य अशा लीला माझ्या भगवान परमात्म्याने केल्या. त्या दिव्य लीला आपण 7 दिवसात श्रवण केलेल्या आहे का नाही? जे नसतील आले ते शेजारच्या विचारून घ्या. 7 दिवसात महाराजांनी कोणत्या कोणत्या लीला सांगितल्या आहे का नाही? आता 7 दिवसाचं वर्णन करायला पुन्हा 7 दिवस सप्ताह ठेवावा लागेल आणि पुन्हा 7 दिवस सप्ताह ठेवला. तुम्ही पहिल्याच 7 दिवसात आले नाही बुवा, पुढच्या 7 दिवसात काय असावं? आहे का नाही? बरोबर आहे का नाही? अहो एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमिवेला. एकट्या माणसाकडून कार्य होत नसतं ना. मग एकट्याकडून जर कार्य होत नसेल तर जणू नावाशी यांचं कर्तव्य नाही का या मंडपात यायचं? बरोबर आहे का? आता आम्ही श्रोते पण लोणारून घेऊन यायची. श्रोते मंडळी लोणारून आणायची का? अहो या मंडपामध्ये येण्याचं कर्तव्य महाराजाचं जुन्या महाराज मंडळीचंच नाही. या मंडपामध्ये येण्याचं कर्तव्य प्रत्येक व्यक्तीच आहे. या जनुन्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं. काय? प्रत्येक व्यक्तीचं आहे. कारण हा एकट्याचा खेळ नाही बाबा. एकट्याकडून हे आठवत नाही. आणि मग जर एकट्याकडून हे आठवत नसेल तर तुम्ही का आले नाही सांगा बरं? आता दंड घेतात तुमच्याकडून 500-500 रुपये. यंदा नाही आले ठीक आहे, पुढच्या वर्षी बहुसंख्येने येता. आणि सर्व मी आता कीर्तनात तुम्हाला भगवंताचं चरित्र जास्त सांगणार नाही, कारण मला 20-25 मिनिटात थांबायचं आहे का नाही? काय अहो तुम्हाला भगवान परमात्म्याचं चरित्र मी 7 दिवसापर्यंत सांगितलं. मला सांगा, प्रत्येक कार्यकर्त्याचं सुद्धा काम आहे महाराज या ठिकाणी. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे काय? जेवढी सेवा महाराज या ठिकाणी बसून कीर्तन करताना त्यांना प्राप्त होते, जेवढी सेवा महाराज या ठिकाणी बसून गायन करताना त्यांना प्राप्त होते, तुम्ही जर या मंडपात झाडून जरी घेतलं तर तेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. एवढी महती या भागवत मंडपाची. तर तुम्ही येत नाही ते दुर्दैव तुमचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो संसाराच्या मार्गाने चालल्याने काही होणार नाही. मग कुठे जावं लागेल? तुम्हाला भगवान परमात्म्याच्या मार्गावर जावं लागेल. विठ्ठल जमा केलेले आहेत.
भगवान परमात्म्याने गोपाळ जमा करून काय केलं भगवान परमात्मा छोटेसे आहेत बाललीला माझे भगवान परमात्मा करत आहेत बाललीला करत असताना अनेक खोड्या माझ्या भगवान परमात्म्याने केल्या त्याच्यामध्ये आपण श्रवण केलं भगवान परमात्म्याने माती खाल्ली भगवान परमात्म्याने अनेक राक्षसांचा वध केला आणि आता भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले चोऱ्या करायला लागले माझे भगवान परमात्मा आणि माझे भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले तुम्ही मंडपातच नाचायला लागले आहे की नाही बरं असो माझे भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले आणि भगवान परमात्मा चोऱ्या करत असताना काय केलं भगवान परमात्म्याने पेंड्या सुद्धा मी असे सगळे त्या ठिकाणी गोपाळ जमा केलेले आहेत आणि गोपाळ जमा केल्याच्या नंतर का भगवान परमात्म्याला चोरी करायची गरज पडली हो काय नव्हतं माझ्या भगवान परमात्म्याकडे सगळ्या सामर्थ्य माझ्या भगवान परमात्म्याकडे होतं परंतु प्रेमाने बांधला गेलेला माझा भगवान परमात्मा चोरी करायला विवश याच्यासाठी झाला चोरी करायला विवश होण्याचं कारण आहे की प्रेमाने बांधलेल्या त्या गोपिका आता भगवान परमात्म्याला ताकावर नाचवायला आणि मग ताकावर नाचवतायत गोपाळ त्या ठिकाणी असे वाळून गेलेले आहेत त्यांना सुधरवायचं मग काय करायचं चोऱ्या करायच्या बरं चोऱ्या कशा करायच्या दिवसा चोऱ्या करू शकतो का आपण दिवसा नाही चोऱ्या करू शकत ना मग रात्री चोऱ्या करायच्या रात्री काय सर्व गोपाळ जमा केले एकच मी दृष्टांत तुम्हाला सांगणार आहे एक भगवान परमात्म्याने चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर एक गवळण त्या ठिकाणी यशोदा आईकडे आलेली आहे आणि यशोदा आईला सांगायला लागली का ग यशोदे तुझा कान्हा माझ्या घरी येतो माझे त्या ठिकाणी ताक सांडून देतो लोणी आणि दह्याचं भक्षण करतो मग लोणी आणि दह्याचं भक्षण जर करत असेल तर ताक का सांडून देतो सांग आता मी त्याला पकडल्याशिवाय यशोदा आई म्हणते का ग काळ घेता माझ्या गोपालावर माझ्या कृष्णावर हाळ गेला तुम्ही माझा कृष्ण तसा नाही माझा कृष्ण कसा आहे बाळ सगुण गुणाचे दाणे बाळ सगुण गुणाचे दाणे बाळ दिसते मोजिरवाने बाळ सगुण गुणाचे दाणे बाळ दिसते गुणवाने राणे गे गोकुळच्या नारी काय सांगा गे राणे गे गोकुळच्या नारी काय सांगा ते घराने ग गोकुळच्या नारी काय सांगा ते घराने ग गोकुळच्या नारी माझं बाळ सगुण गुणाचे दाणे माझं बाळ काळ घेता एक डोळ म्हणली तुला तसा विश्वास नाही ना बस मग मी आता तुझा कृष्ण पकडून दाखवते म्हणले महाराज पकडून दाखवते भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पकडण्याचा विडा त्या गवळणीने पकडला आणि विडा तिच्या घरात नंबर लिहून घ्या रे घ्याईच्या घरात नंबर लिहून आज संध्याकाळी हिच्या घरात टाकायचा आपल्याला आणि मग त्या ठिकाणी असं म्हटल्याच्या नंतर ती गवळण तिच्या पतीकडे गेली आणि पतीला सांगू लागली आज आपल्याला त्या कृष्णाला पकडायचंय आज आपल्याला त्या काळ्याला पकडायचंय रात्रभर जागरण करायचंय रात्रभर त्यांनी जागरण केलं रात्रभर जागरण केलं आणि एवढ्यामध्ये 2च्या सुमारास चक्की लागली त्यांना काय झालं थोडासा डोळा लागला भगवान परमात्मा तेवढ्या पण तेवढ्या प्रगट झाले आपल्याला नाही सगळं ताक लोणी सगळं खाऊन घेतलं आणि एवढं खाऊन घेतल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने गाजून दिलं काय लिहिला गेली माझ्या भगवान परमात्म्याने त्या पतीची दाढी आणि त्या गवळणीची वेणी याची गाठ मारली काय आणि पती कसा होता पती ठेंगणा होता महाराज खुजा पती आणि पत्नी उंची होती आणि तिच्या वेणीची आणि त्या दाढीची त्या ठिकाणी गाठ मारली आता गाठ मारली सकाळी उठतात आणि गाठ बाई पुन्हा का सुटे ना कारण जगाच्या मालकाने गाठ मारली कोणाला सुटे ना सकाळी पती उठला जसा पती उठला तसा झटका बसला महाराज जसा झटका बसला पत्नी सुद्धा जागी झाली अरे बापरे म्हणजे घरामध्ये सगळा धिंगाणा आहे त्या ठिकाणी दह्याचे पाठ उलटे केलेले आहेत दह्याचे मडके फोडून टाकलेले आहेत आणि भगवान परमात्म्याने गाठ मारलेली गाठ आपल्या जायला गाठ सुटल्या आता काय करायचं 10 वाजले 11 वाजले लोकांना वाटतं घर का उघडत नाही सकाळ सकाळी घर उघडणारे भांडण करणारे आज घर का उघडत नाही लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा आणि जसा दरवाजा मोडला ते वराड बाहेर आलं आणि जसं वराड बाहेर आलं पत्नी आपली चाललेली पुढं आणि त्याला झटके लागतात आहे का नाही एवढ्या खोड्या माझ्या भगवान परमात्म्याने केल्या एवढ्या खोड्या केल्याच्या नंतर एक दिवस भगवान परमात्मा गोपाळांना बोलायला लागले अरे आता हे जमणार नाही तुम्हाला पोट भरायचं का नाही तुम्हाला पोट भरायचं माझ्या मागे यावं का माझ्या मागे यावं लागेल जर पोट भरायचं असेल तर माझ्या मागे या जगद्गुरु तुकोबाराया सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी
सांगतात आणि सर्व त्या गोपाळांच्या या खोड्यांना आता त्या ठिकाणी त्या गोपाळामध्ये राहणारे माणसं आता त्रस्त झाले आणि त्रस्त झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला गायीकडे पाठवायचंय. भगवान परमात्म्याला शाळेत घालण्यात आलं. कशाच्या? गायीच्या. भगवान परमात्मा आता गायी वळायला चालले. भगवान परमात्मा गायी वळायला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचे जे गोपाळ आहे ते गोपाळ भगवंताला बोलायला लागले, हे देवा अरे किती गायी वळायला होतोय, आता आम्हाला भुका लागली आहे का नाही? आणि भुका तुम्हाला पण लागल्यात का नाही? लागल्या भुका? दमले नाही का भाऊ तुम्ही? दमले नाही? मग गोपाळ सांगायला लागले, देवा आम्हाला भुका लागल्या, आता भुका लागल्या काय करा? काला. काय करायचं? काला करायचा. तोच काला आपल्याला पण या ठिकाणी करायचा आहे की नाही? मग भगवान परमात्मा त्या गोपाळांना सांगायला लागले, आणा रे आपापल्या शिदुऱ्या. आणि मग सगळ्यांनी त्या शिदुऱ्या अशा जमा केल्या आणि जमा केल्याच्या नंतर भगवान परमात्माने सांगितलं, ते खात असताना यमुनेच्या डोहात हात धुवायचे नाही. काय यमुनेच्या डोहात हात धुवायचे नाही? का धुवायचे नाही? कारण या यमुनेच्या डोहात देव माशा आलेले, त्यांना तो प्रसाद जाईल आहे की नाही? तो प्रसाद त्यांना द्यायचा नाही. मग आपण भाग्यवान आहोत का? भाग्यवान आहोत, आपल्याला काल्याचा प्रसाद नाही. काल्याचा प्रसाद भगवान परमात्म्याने या पृथ्वी लोकांचा उद्धार करण्यासाठी केला आणि तोच काला तुम्हाला आणि मला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मग तोच काला या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा आहे. तुम्ही सगळे थकलेले मला दिसा लागले, तुमच्या चेहऱ्यावरती थकवा मला दिसतोय. नसेल दिसत तर पुन्हा एकदा प्रदक्षिणा काढा, पुन्हा